देशामध्ये 2 नंबरचा धनगर समाज आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा धनगर समाज आहे। आमदार साहेब आपल्या मतदारसंघामध्ये 1 नंबरचा धनगर समाज आहे आणि 80% धनगर समाज हा नेहमी आपल्या सोबत राहिलेला आहे। मला आपल्याला विनंती करायची, आता काही आमच्या सहकाऱ्यांनी मागणी केली की अहिल्यादेवी होळकरांचा भव्य दिव्य पुतळा गंगाखेड इथे व्हायला पाहिजे। मी आमदार साहेबाला विनंती करतो, पुढच्या वर्षी जयंती ही पुतळ्यासमोर साजरी झाली पाहिजे, कारण या समाजाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण सुद्धा समाजाला नेहमी न्याय देण्याचं काम केलं। सभापती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटीमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिलं। सुदगिरणी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने होत आहे, नक्की आम्हाला आपला अभिमान आहे, आपण समाजाला प्रतिनिधित्व देत आहे। मला आपल्याला दुसरी एक साठे सरनं उल्लेख केला की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक परभणी शहरामध्ये झालं पाहिजे। मला अभिमान आहे की याच्यामध्ये प्रत्येक समाजाचा सहभाग आहे, प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेत, पण काही लोक जाणून बुजून राजकारण करायलेत। काही लोकांना स्मारकाचं काम सुरू झालं की काही निवडून आलेत। मला एवढीच विनंती करायची, तिथं जेवढी जागा आहे त्या स्मारकाला जेवढी जागा आहे ती सगळी जागा आपण ताब्यात घेऊ, काही काळजी करू नका। आपण अतिक्रम तर काढले, राहिलेले सुद्धा अतिक्रम आपण सगळे मिळून काढू। अहिल्यादेवी होळकर पेक्षा कोणी मोठं नाही। मला एवढीच विनंती करायची आमदार साहेबांना की पुढच्या वेळेस अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आपल्या गंगाखेड शहरामध्ये व्हावं, एवढीच विनंती आपल्याला करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।